19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरी गडावर साधारणतः 395 वर्षापूर्वी जन्माला आला होता आणि आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या पराक्रमाने आजही तो इतका तळपत आहे की नुसतं भारतावरच नव्हे तर सर्व जगावर आपलं अधिराज्य गाजवत आहे. त्या शिवरायांना सर्वप्रथम मी आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो, मानाचा मुद्रा देतो. या पृथ्वीतलावर मानवी संस्कृतीच्या उदयापासून ज्या ज्या महान मानवांनी मानवता व समानता यासाठी तत्त्वज्ञान घेऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय हे तत्त्वज्ञान स्वीकारून ती जीवनधारा आपल्याला प्रदान केलेली आहे असे भगवान तथागत. त्यानंतर मानवता व समानता अशी वैज्ञानिक बैठक घेऊन समाजाला शिकवण देणारे संत चक्रधर बसवेश्वर आणि जो जे वांछिल तो ते लाहो अशी मागणी करणारे व जगासाठी प्रसादन मागणारे संत ज्ञानेश्वर, वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे मानून जगाला वैज्ञानिक तात्विक संदेश देणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज, एकही अक्षर शाळेत जाऊन शिक्षण न घेतलेले परंतु आज अमरावती विद्यापीठावर ज्यांचं नाव दिलं गेलं आहे असे आपले संत गाडगे महाराज आणि सर्व धर्मसमभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपले वैचारिक मायबाप यांच्यासमोर नतमस्तक होतो. तसेच मला जन्म देणारे आईवडील यांचा सुद्धा मी नमस्कार करतो आणि आजच्या त्या कार्यक्रमाचं जे काही आयोजन प्रयोजन आहे त्याविषयी मी माझे 2 शब्द या ठिकाणी प्रस्तुत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारमंचावर जे अध्यक्ष म्हणून स्थानापन्न झालेले आहेत ते माझे व्यावसायिक गुरु, मार्गदर्शक आणि आधारस्तंभ ॲडव्होकेट विजयराव कोठाळे, आमच्या वहिनी डॉक्टर प्राध्यापक सौ कल्पनाताई कोठाळे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्रीमान शेषरावजी काळे साहेब, माजी सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, तसेच प्रमुख अतिथी डॉक्टर श्रीकांत पाटील सर, संचालक आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अमरावती विद्यापीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्राध्यापक वैभव म्हस्के सर आणि उपस्थित मित्र. गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यामार्फत निरंतर अभ्यासक्रम म्हणून जो अभ्यासक्रम केला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन हा MA चा कोर्ससुद्धा आहे आणि या माध्यमातून त्यांनी एक आम्हाला पुन्हा संधी दिली आहे की आपण पुन्हा या लाईफमध्ये सुद्धा अकॅडमिक विषयाशी जुळल्या गेलेलो आहोत. तसेच आज आपण बघतो आहोत की आजचं जे कार्यक्रमाचं प्रयोजन आहे रयत राज्य विचार स्थापना. तर रयत राज्य म्हणजे नेमकं काय, तर जसं मी आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे काही आपल्या ठिकाणी इतिहास आपल्या समक्ष आपल्या कृतीतून विचारातून आणि पराक्रमातून ठेवलेला आहे. तर हा विचार म्हणजे जरी ते राजे झाले छत्रपती झाले परंतु त्यांचं हे छत्रपती होणं हे स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपायी किंवा स्वतःच्या व्यक्तिगत लाभासाठी म्हणून त्यांनी केलेलं आहे असं इतिहासात कुठेही तुम्हाला दिसणार नाही. तर ते राज्य त्यांनी केलं आहे की या देशातील माझ्या राज्यातील जी प्रजा आहे ज्याला आपण रयत म्हणतो ती स्वाभिमानानं जगली पाहिजे. कारण स्वाभिमान जगणे हाच माणसाचा एक मला असं वाटते की मौल्यवान जीवन जगण्याचा मार्ग आहे आणि स्वाभिमान सोडून जर आपण जगलो तर त्या जगण्याला काही अर्थ उरत नाही अशी भगवद्गीता सुद्धा सांगते. त्यामुळे त्यांनी आपल्या राज्यासाठी स्वाभिमान आणि आनंदी जीवनाचा जो मार्ग सांगितला त्या मार्गावर त्यांनी जे राज्य केले त्या राज्याला आपण रयत राज्य म्हणतो. आणि आज आपण जर पाहिलं तर आजचं शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक ठिकाणी घेतलं जाते. ते मग राजकारण असो, समाजकारण असो, व्यापारी जगत असो, कुठे कुठे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु म्हणून बरेच उपक्रम घेतले जातात. परंतु त्यानंतरही आपण पाहतो की शिवाजी महाराजांचे जे विचार, खरा इतिहास आणि वास्तव विचार हे असे कार्यक्रम झाल्यानंतर कुठेतरी बाजूला गेल्यासारखे वाटतात, अशी माझी व्यक्तिगत धारणा आहे. असं का व्हावं? मग ते भाषण असतील, विविध संभाषण असतील, नाटक असतील, चित्रपट असतील, पण वास्तव इतिहास प्रत्येक ठिकाणी समोर येतोच असं नाही. त्यामुळे आजही आता शिवजयंतीचे कार्यक्रम सगळीकडे साजरे होत आहेत. मोठ्या प्रमाणात
आपण साजरे करताना पाहतो, शहरातही होत आहेत. पण तरीही मी हा कार्यक्रम आज घरी घेण्याचं धाडस याच्यासाठीच केलं की हा शिवविचार हा घराघरात रुजला पाहिजे. नुसतं सार्वजनिक कार्यक्रमात आपण एक जाणे आणि तिथं तो उपक्रम करणे आणि तिथून आल्यानंतर डायसून खाली उतरल्या तो विसरून जाणे, त्यापेक्षा आपल्या घरात जर झाला तो काही दिवस तरी त्या विचारांचं वास्तव घरात राहील अशी माझी धारणा आहे. आणि म्हणून हा विचार सातत्यानं पुढे जात राहावा, या विचारावर कुठेतरी चर्चा व्हावी. एक नुसतं कार्यक्रम म्हणून नाही, एक जयंती म्हणून नाही, तर निरंतर आपण कुठंतरी आपण असे या विचारांनी एकत्र येऊ, यासाठी मी माझ्या कल्पना होती की रयत राज्य विचार चर्चा करायची. एक त्याच्यासाठी याला मी मंच म्हणणार नाही, फोरम म्हणणार नाही, कारण ते म्हटलं की पुन्हा एक वेगळी बैठक. पण तरी हा एक विचार आज स्थापित झाला व्हावा, यासाठी मी हा कार्यक्रम या ठिकाणी कारण आपण हे पाहिलं की शिवाजी महाराजांचा इथं जितका प्रभावशाली आहे, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे, त्यांनी आपल्या कार्यानं पूर्ण भारत आणि जग व्यापलं आहे. तरी पण काही विशिष्ट लोक सोडले तर काही बरेचसे लोक आहेत जे आपण कुठेतरी आपल्या जीवन जगण्यात मला शिकस्त खाताना दिसत आहोत. मग ते आज म्हणजे वेगळ्या भाषेतच बोलायचं झालं तर आपल्या जीवनातही आपण इलेक्शन असो, आपल्या देशातलं जे वातावरण आहे, इलेक्शनची प्रक्रिया असो किंवा व्यक्तिगत जीवनातली सिलेक्शनची प्रक्रिया असो, जे प्रामाणिक आहेत, जे कष्टकरी आहेत, जे सचोटीनं जीवन जगतात, त्यांचं पूर्ण आयुष्य संघर्षात जातं आणि बाकी लोक जे आहेत ते यशाचा मार्ग होऊन यशस्वी होतात. तर यामध्ये आपण कुठं काही चुकतं काय? आपण त्यावेळेस शिवाजी महाराज समजून घेण्यात कुठं काही कमी पडलो का? किंवा जगाला आज कोणते शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने हवे आहेत? यासाठी आपली ही चर्चा व्हावी, कुठेतरी बैठक असावी आणि आपण त्यातून आपल्या चुका सुधारून घेता येतील का, यासाठी आपण शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे, शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. यासाठी एक आपला स्वतःचा एक असावं विचारमंच, या हेतूने मी हा रयत राज्य विचार आपल्यासमोर ठेवला. आणि त्यासोबत माझे जे मित्र आहेत, ॲडव्होकेट रणजित भटकर आहेत, निलेश काकड आहेत, हे आम्ही असेच एकदा 12 जानेवारीला जिजाऊ जयंतीच्या दिवशी जिजाऊ पुतळ्यावर भेटलो होतो आणि तेव्हापासून आमच्या डोक्यात ही संकल्पना होती की काहीतरी आपण असं मोठं स्वरूपात केलं पाहिजे. तर त्या हिशोबाने आम्ही हे पावलं आज टाकत आहोत. निश्चितपणे आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला यापुढे मिळत राहील आणि बोलण्यासारखं बरोबर आहे, कारण आम्ही व्यवसायानं वकील आहोत. रयत राज्य विचार हे आज आपल्याला कुठेही दिसतात, तर आम्ही वकील असलो म्हणून आम्हाला प्रामुख्याने आमची नजर जाते आमच्या घटनेवर, जे की आजची विचारधारा आहे, आपलं जीवन जगण्याचं साधन नाही. तर त्या घटनेत सुद्धा जर चॅप्टर 3 पाहिला तर हा स्वाभिमान जगण्याचा मार्ग आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्याच्यामध्ये ही लाईफ ही व्याख्या जी आहे, तर लाईफ वाक्यामध्ये कसंही जीवन जगण्यासाठी नाही आहे, तर ते डिग्निफाईड जीवन छत्रपतींना वंदन करतो. सर्वात पहिले या दिवशी 395 वर्षाच्या अगोदर एका महापुरुषाने असा जन्म घेतला आणि स्वाभिमान काय असतो, राष्ट्रभक्ती काय असते, त्यानंतर अठ्ठापागड जातींना घेऊन समोर कसं जायचं असतं आणि अनेक शहायांच्या नाकांवर टिच्चून, सोबतच तत्कालीन युरोपियनांच्या नाकावरही टिच्चून स्वतःची सत्ता कशी प्रस्थापित करता येऊ शकते, सत्ता प्रस्थापित करताना ती लोकाभिमुख कशी असली पाहिजे आणि ती समोर कशी सुचारू पद्धतीने चालवली पाहिजे, याचा एक आदर्श असा परिपाठ ठेवणारे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे कोठाळे साहेब जे अध्यक्ष आहेत आजच्या कार्यक्रमाचे, माझे मार्गदर्शक पितृतुल्य आदरणीय खाडे साहेब मॅडम, त्यानंतर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला सदासत विद्यापीठाचे सन्माननीय संचालक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे डॉक्टर श्रीकांत पाटील सर, त्यांची तळमळ फार मोठी आहे आणि उपस्थित सर्व जणांची नावं पण घेऊ शकतो, परंतु वेळेच्या अभावी मी ती टाळतो आणि सर्व मान्यवरांना अभिवादन करून छत्रपतींचा जो विचार आहे तो थोडक्या वेळात मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण की थोड्या वेळी मला पण जायचं. एक असा तो काळ होता 400 वर्षाच्या अगोदरचा की आपण फक्त कल्पना करू शकतो. एक आपल्या इथे कर्नाटकमध्ये त्यावेळेस एक बहामनी नावाचं राज्य प्रस्थापित झालं होतं 400-450 वर्षाच्या अगोदर, आणि आकडेवारीत जर बोलायचं झालं तर इसवी सन 1347 मध्ये. तर त्या बहामनी राज्याचे भविष्यात 5 तुकडे झाले
ज्यातले 3 तुकडे आपल्याला नेहमी आपल्या अभ्यासातून गेले. एक होती आदिलशाही, जी विजापूर शहरामध्ये होती. एक होती कुतुबशाही, जी सध्याच्या विजापूरला लागूनच होती. एक होती अहमदनगरला निजामशाही, आणि नंतर एक होती आपल्या वऱ्हाडामध्ये इमादशाही. आणि जो ओरिजिनल तुकडा राहिला होता बहामनी साम्राज्याचा, त्याला त्या काळात म्हटलं गेलं होतं बरीचशाही. पुढे 2 सत्ता त्यातल्या विलीन झाल्या. म्हणजे इमादशाहीचा घास निजामशाहीने घेतला आणि बरीचशाहीवर विजय मिळवला तो आदिलशाहीने. म्हणून 3च सत्ता राहिल्या, आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही, ज्या आपल्या डोक्यात कुठंतरी घोळत राहिल्या किंवा आपण त्यांच्याबद्दल ऐकतो. दिल्लीची जी सत्ता होती ती सुलतानांची होती. या देशावर सर्वात पहिले जे मुस्लिम आक्रमक आले तर ते गुलाम घराण्याचे होते. ज्यांचं घराणंच गुलाम घराणं म्हणून ओळखलं गेलं. महम्मद घुरी हा इथं राज्यकर्ता राहिला नाही. त्याने आपला गुलाम ठेवला कुतुबुद्दीन ऐबक नावाचा. आणि म्हणून त्याच्यानंतरचे 10 राजे जे इसवी सन 1290 पर्यंत आपल्याला भेटतात, इसवी सन 1191 पासून, तर ते सर्व गुलाम घराण्याचे शासक म्हणून आपण ओळखतो. त्यानंतर त्या ठिकाणी खिलजींचं राज्य आलं, त्याच्यानंतर तगलकांचं राज्य आलं, त्याच्यानंतर खिजर घराण्याचं राज्य आलं, सय्यदांचं राज्य आलं, आणि शिवाजी महाराजांचा जो काळ आहे त्या काळात मोगलांचं राज्य तिथं होतं. असा हा भारत त्यावेळेस वाटचाल करत होता. त्यातही परिस्थिती अशी होती की मोगल हे स्वतःला सुन्नी पंथांचे बनायचे, मुसलमान धर्मातले, आणि दक्षिण भारतातल्या ज्या सत्ता होत्या त्या स्वतःला शियापंथीय म्हणायच्या. हा धार्मिक भेद होता. या ज्या शियापंथीय सत्ता होत्या, आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही, या आपला वारसा इराणशी दाखवायच्या. आणि म्हणून इराणमधून बरेचसे विद्वान त्या काळात भारतात यायचे आणि विचारांची आदान प्रदान व्हायची. त्यानंतर या सत्तांवर त्यांचा प्रभाव पडला आणि कुठंतरी आपल्या मराठ्यांचा किंवा हिंदूंचा समावेश या सत्तांमध्ये हळूहळू होऊ लागला. मात्र सत्तेमध्ये समावेश होत असताना फक्त सरदारकी, सैनिक याच्या पलीकडे आपल्याला काही एक अधिकार नव्हते. गावांमध्ये मात्र बहुसंख्य पद्धतीनं आपण राहायचो. म्हणून पाटीलकी, देशमुखी, वतनदारी किंवा कुलकर्णी, जहागीरदारी किंवा जमीनदारी ही आपल्या वाट्याला आलेली होती. कुठंतरी एक परंपरागत जाती व्यवस्थेचा पगडा, या मुस्लिम सत्तांच्या अत्याचारांचा पगडा या सगळ्या गावांवर होता. आणि त्याच्यातून एक अन्यायकारी व्यवस्था गावांमध्ये निर्माण झाली होती. आणि ती अन्यायकारी व्यवस्था नाकारता येणार नाही. की गावातल्या शेतकऱ्यांचं शोषण व्हायचं, सामान्य जनतेचं शोषण व्हायचं, आणि तो आपला अधिकार आहे असं या सर्वांना वाटायला लागलं होतं. पिढ्यानं मिळालेला आम्हाला अधिकार आहे शोषण करण्याचा. आपलेच लोक आपले शोषण करते होते. आणि त्या परिस्थितीमध्ये 395 वर्षाच्या अगोदर आजच्या दिवशी जेव्हा शिवांचा जन्म झाला, तत्पूर्वी शहाजी राजांनी हे थोडंसं मोडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. दुर्दैवाने शहाजी राजांना त्यात यश आलं नाही. ते बंगलोरला गेले, बंगलोरला सेटल झाले. त्यांच्यासोबत त्यांचा एक मोठा मुलगा आहे संभाजी नावाचा, आणि जिजाबाईंपासून झालेला जे आहेत ते शिवाजी, हे 2 सख्खे भाऊ आहेत. संभाजी महाराजांना बंगलोरला ठेवलं शहाजी राजांनी, आणि शिवाजी महाराजांना आईसोबत आपल्या दक्षिणेकडे पाठवलं, सध्याच्या पुणेमध्ये. एवढा अत्याचाराचा काळ आहे तो. पुणे शहरात आल्यानंतर त्यावेळेस आदिलशाहीने पुणे शहरावर गाढवाचा एक नांगर फिरवला होता. आणि त्याचा सांकेतिक अर्थ असा होता की इथं कोणी बसणार नाही, कोणी थांबणार नाही. आणि त्या शहराला किंवा त्या गावाला आता पुनरुज्जीवित करायचं होतं, आणि ते केलं जिजाबाई. त्यानंतर सध्याचा जो पुण्यामध्ये कसबा पेठचा गणपती आहे तो जिजाबाईंनीच तिथं फॉर्म केला, तिथंच ठेवला. लहानपणापासून आपलं जे अध्यात्म आहे किंवा आपले जे काही पौराणिक विचार आहेत किंवा आपल्या मधले जे नायक आहेत यांच्या कथा जिजाबाईंनी सांगितल्या. शिक्षणाची व्यवस्था झालीच होती शिवाजींची. अनेकदा खूप जणांना प्रश्न पडतो की शिवाजी महाराज किती शिकले होते, त्यांना सैन करता येत होती किंवा नाही. याच्यावर मध्यंतरी बरंचसं काथ्याकूट झालं, आणि जे उच्चवर्णीय लोक आहेत त्यांनी असं लिहून ठेवलं की शिवाजी शिकलेच नव्हते. म्हणजे मोठ्या माणसांच्या बद्दल असं अपमानकारक लिहून त्यांचं महत्व कमी करण्याचे काही प्रयत्न होतात. परंतु पुराव्यानिशी शिवाजी महाराज शिकले होते, मी थोड्या वेळाने सांगतो आपल्याला, आणि त्यांचा उल्लेख पण करतो. तर छत्रपती जेव्हा लहानपणापासून आकार घेऊ लागले, वाढू लागले, तर त्यांना हा अत्याचार जिजाबाई सांगू लागल्या की कसा होतोय, त्याच्यानंतर तुला काय करायचं आहे. आणि त्यांचा जो पुण्याचा परिसर आहे, ज्याला त्या काळात मावळ प्रांत म्हणायचे, 12 भागांचा मिळून तो बनला होता, हा सगळा दारिद्र्याच्या गर्तेतला भाग होता. इथं शेती पिकत नव्हती, खूप जास्त पाऊस पडायचा, डोंगरावरची शेती होती. त्याच्यानंतर 8 महिने मुलुखगिरीवर जायचं, 4 महिने शेती करायची.
प्रचंड असे मोठे कडे चढून जायचं, कधी कधी त्या गुहेतच थांबायचं. छोटी छोटी गावं होती आणि आक्रमक जर आले तर तिथून सुरक्षिततेचं दुसरं कोणतंही साधन नव्हतं, असा तो काळ होता. त्यानंतर छत्रपती यांच्या बाबतीत म्हणजे रयतेचं राज्य कसं आणलं त्यांनी हे आपल्याला सर्वांना परिचित आहे, मी त्याच्यात जाणार नाही. परंतु त्यांच्या काही गोष्टी सांगतो छत्रपतींच्या, की ज्या त्यांनी कायम स्वतःच्या बद्दल अस्तित्वात ठेवल्या, कधी त्याच्यात बदल नाही केला. सन 1645-46ला त्यांनी तोरणा नावाचा एक किल्ला जिंकला, जो आपल्याला सर्वांना माहिती आहे, आणि प्रचंडगड त्याला नाव दिलं. हा किल्ला जिंकल्यानंतर त्यांच्या मनात एक प्रश्न आला, तेव्हा त्यांचं वय अवघं 16 वर्षाचं, की हा किल्ला आपण जिंकू शकलो, विजापूरपासून तो ताब्यात घेऊ शकलो, आणि याच्यामध्ये संरक्षण व्यवस्था फारच कमी होती, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी पुढचा जो काळ गाजवला आणि भविष्यात महाराज जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याजवळ 340 किल्ले होते. त्यापैकी सांगण्यासारखं असं आहे की महाराजांनी प्रत्येक किल्ला हा बळकट केला. म्हणजे त्यांचं दृष्टिकोन बघा, त्यांच्या दृष्टिकोनावर जर विचार करतो म्हटलं तरी मला आता स्वतःला असं वाटतं की शिवाजी महाराज मला 1% कळायला लागले. म्हणजे स्वतःलाच वाटतं की त्यांनी जे बळकटीकरण केलं किल्ल्यांचं ते आजही पाहून आपण थक्क होतो. शिवाजी महाराजांना आपण फार मोठं मानलंय, फार मोठे आहेत ते, पण आपल्याला कदाचित असं वाटेल की ते आपल्या लेखकांनी लिहून ठेवले म्हणून मोठे आहेत, तर असं नाही. युरोपियन लोकांनी जे लिहून ठेवलं त्याच्यावर आपण प्रकाश टाकला पाहिजे की ते किती मोठे आहेत. एक गुस्ताव डी कार्टा नावाचा डच प्रवासी होता आणि तो योगायोगाने त्याला सन 1673ला असं कळलं की या देशामध्ये सर्वात मोठं नाव जे आहे ते शिवाजींचं आहे. तर तो आपल्या शिवाजींना शोधत शोधत, म्हणजे शिवाजी महाराजांची भेट त्याला झाली नाही, तो लिहू शकला नाही, परंतु तो सध्याच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आला. लोकांकडनं त्यानं जे ऐकलं तो 1 वर्ष या महाराष्ट्रात थांबलेला आहे. 1 वर्ष छत्रपतींची भेट झाली पाहिजे, ओझरती तरी झाली पाहिजे असं त्याला वाटू लागलं. आणि लोकांच्या नजरेतून छत्रपती कसे आहेत हे त्याने लिहून ठेवलं. अत्यंत रिलायबल लिखाण आहे, म्हणजे ते युरोपियन लोकांनी लिहिलं म्हणून रिलायबलच आहे, नो डाऊट. तो लिहितो की मी ज्या ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावांमध्ये मी फिरलो त्या गावामध्ये प्रत्येक व्यक्ती मला असा जाणवला की जो अत्यंत आदराने उल्लेख करतो. तो लिहितो की प्रत्येक व्यक्ती असं म्हणतो की शिवाजी हे आमचं दैवत आहे. म्हणजे त्या काळात माणसालाही दैवत मानण्याचा प्रघात होता, आजही आपण मानतोच. तो लिहितो की गावात कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी छत्रपतींची माणसं घेतात, त्यांची माणसं सातत्याने फिरत राहतात. तो लिहितो गुस्ताव डी कार्टा की छत्रपती हे एवढे अनमोल रत्न आहे या देशासाठी की ते फक्त यांना भेटल्यानंतरच मला कळलं आहे. एक त्याच्या अगोदर एक घटना घडली होती, म्हणजे हा गुस्ताव डी कार्टा आता मी बाजूला ठेवतो. सन 1657-58ला एक इटालियन डॉक्टर या देशात आला, इटालीमधून. तो डॉक्टर होता, त्याला वाटलं भारतामध्ये आपला व्यवसाय फार चांगला चालला पाहिजे. त्याला त्या काळात भारत माहीत नाही आहे आणि तो सुरत शहरामध्ये उतरला, जी सुरतमध्ये जी इंग्रजांची व्यापारपेठ होती त्या काळामध्ये, तिथं तो उतरला. रात्रीची वेळ होती. ज्या घरी तो उतरला सकाळी, म्हणजे त्याची मजेशीर उदाहरण आहे पण ते सांगण्याचा आता वेळ नाही आहे. तर तो उतरल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी त्या बाईनं सांगितलं, तिच्या इंग्रज बाईने सांगितलं की जो मेडिकल व्यवसाय आपला तो या देशात परिचितच नाही. इथं वैद्य आहे, हकीम आहे, त्याच्यानंतर अंधश्रद्धाळू लोक आहे, जादूटोणा करून आपल्यावर उपचार करून घेणारे लोक आहे, तुझा व्यवसाय इथं चालणार. मग त्याने विचारलं मी कुठं जाऊ, तर त्याला सांगण्यात आलं की मोगलांची सत्ता फार मोठी बळकट आहे दिल्लीमध्ये. तर यावेळेस शहाजहान हा बादशाह होता आणि शहाजहानची इच्छा होती की त्याचा मोठा पोरगा दारा त्याच्यानंतर गादीवर बसावा. दाराच्या बाजूने त्यांनी पुढे ताकद उभी केली होती. मग हा तिथे गेला दाराकडे, हा निकोलाय मनुची. दाराकडे तो आता नोकरी काय मागणार, डॉक्टर की चालणार नाहीये. दाराला युरोपातून आलेले लोक आपल्या नोकरीवर ठेवायचे होते म्हणून त्याने त्याला तोफेचा गोलंदाज बनवला आणि निकोलाय मनुची तोफखान्याचा वर काम करू लागला. मग सन 1657 आणि 58 या काळात शिवाजी महाराजांच्या बद्दल त्याच्या कानात काही गोष्टी येऊ लागल्या आणि सन 1659ला 10 नोव्हेंबरला महाराजांनी ज्या अफजल खानला, प्रतापगडला बोलून मारलं ते ऐकून स्वतः तो थक्क झालेला आहे, निकोलाय मनुची तिकडे. आणि त्याने भविष्यात औरंगजेबाची दाराशी लढाई झाली, औरंगजेबाने दाराला ठार मारलं, शहाजहानला कैदेत टाकलं, औरंगजेब बादशाह झाला या देशाचा. आणि म्हणून या निकोलाय मनुचीला नोकरी सोडावी लागली कारण की तो दाराच्या सैन्यात होता. मग तो मिर्झा राजा जयसिंगच्या सैन्यात आला, तो शिवाजी महाराजांवर चालून आला आणि सन 1665 पर्यंत त्या निकोलाय मनुचीला
असं वाटायला लागलं की मी ज्यांच्याबद्दल ऐकतोय ते मोगलांचं कमी ऐकतोय आणि शिवाजी महाराजांचं मी जास्त आहे. जे त्याला दिल्लीमध्ये ज्या बातम्या कळत होत्या त्या शिवाजी महाराजांच्याच होत्या. मग तो मिर्झा राजा जयसिंगच्या सैन्यात आल्यानंतर अचानक सन 1665ला या महाराष्ट्रामध्ये मिर्झा राजा जयसिंगला औरंगजेबाने पाठवलं शिवाजी महाराजांना, जो आपल्याला सर्वश्रुत असा परिचित इतिहास आहे. मिर्झा राजा जयसिंगसाठी जे सैन्य आलं ते हिंदूंचं आहे, राजपूतांचं आहे. त्याच्यासाठी यज्ञ करणारे जे लोक आहेत ते ब्राह्मण आहेत. आणि हा यज्ञ चालू आहे तो शिवाजी महाराजांच्या विरोधात. आणि त्याच्यात निकोलाय मनुची आहे. तो येत असताना त्याला एक कुतूहल वाटलं की मी आजपर्यंत ज्यांचं नाव ऐकत आलो त्यांच्याशी माझी भेट होईल का. मी ज्यांचं नाव आजपर्यंत ऐकत आलो ते मुघलांपेक्षाही मोठं नाव आहे. आणि इथं आल्यानंतर पुरंदर नावाचा जो किल्ला आहे तिथं महाराजांची माणसं वेढल्या गेली होती. बुरारबाजी देशपांडे हार मानायला तयार नव्हते. त्याच्यानंतर मिर्झा राजा जयसिंग शिवाजी महाराजांशी चर्चा करायलाच तयार नव्हता. शिवाजी महाराज व्यथित झाले होते की आपला एक एक माणूस जर मरत राहिला तर या किल्ल्यांचा काय उपयोग. दिलेर खान होता त्या मिर्झा राजा जयसिंग सोबत आणि निकोलाय मनुची पण होता. तर हा निकोलाय मनुची इथं 4 ते 5 महिने थांबला. त्याच्यानंतर महाराजांना आग्र्याला जावं लागलं. पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे की तो कैदेत पडले. तर हा निकोलाय मनुची या घटनेच्या आधारावर, या सगळ्या 10-12 घटना ज्या घडल्या 10-12 वर्षातल्या घटनांच्या आधारावर सन 1671ला एक पुस्तक लिहिलं ते. ते पुस्तकाचं नाव होतं स्टोरियाडो मोगोर. हे इटालियन भाषेतलं पुस्तक होतं आणि त्याचा मराठीतला अनुवाद सुदैवानं उपलब्ध आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने केला आणि असे होते मोगल हे शीर्षक त्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आपल्याला कळतात निकोलाय मनुचीच्या दृष्टिकोनातून. त्याने जे लिहिलं आहे ना ते वाचल्यानंतर राजा कसा असावा, त्याच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजे, त्याच्यातली गुणग्राहकता कशी असली पाहिजे, विविध जाती धर्माच्या बद्दल त्याचे काय दृष्टिकोन असले पाहिजे, स्त्रियांचा तो सन्मान करणार आहे, रयतेची कशी काळजी घेणार आहे, हे सगळं कळतं हे युरोपियन लेखकाच्या नजरेतून. या युरोपियन लेखकांनी हेनरी ऑक्झिंट्रेन नावाचा एक इंग्रज व्यक्ती, सुरतचा व्यापारी प्रमुख होता. त्याने महाराजांचा स्वतःच्या डोळ्यांनी राज्याभिषेक पाहिला. 1 दिवस नाही 2 दिवस नाही. महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे 6 जून 1674ला आणि हेनरी ऑक्झिंट्रेन 13 मे सन 1674ला रायगडला आला. त्याला निमंत्रण आहे. आणि 13 मे पासून तर 16 जून पर्यंत म्हणजे 33 दिवस हा हेनरी ऑक्झिंट्रेन त्या रायगडला थांबलेला आहे. प्रत्यक्षात डोळ्याने त्यानं जे वर्णन पाहिलं, त्याने जे लिहिलं, सिंहासन कसं आहे, 32 मनाचं कसं आहे, राजे कसे बसलेले आहेत, त्यांच्या बाजूला कोण उभं आहे, त्यांचे अष्टप्रधान मंडळाचे लोक कसे आहेत, त्यांच्याशी कसा वार्तालाप झालेला आहे, 33 दिवसाचा हिशोब लिहिलाय त्याने. 33 दिवस म्हणजे ते इंग्रजांना एक सवय होती सर्व लिहून ठेवण्याची. आणि त्या 33 दिवसात तो लिहितो की मी हा जो राज्याभिषेक माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला, जो शनिवारी झाला, जो 6 जूनला झाला, त्याच्यानंतर त्याला अनेक अशा गोष्टी जाणवल्या की रायगडावर या दरम्यान 1 लाख लोक म्हणजे रोज जेवत होते. त्यांचं कुठंच नियोजन चुकत नव्हतं. हेनरी ऑक्झिंट्रेन लिहितो, सुरतच्या व्यापारी पेठेचा प्रमुख लिहितो, ज्याने तो राज्याभिषेक डोळ्यांनी पाहिला तो लिहितो. एवढंच नाही तर त्याने महाराजांचं जे सिंहासन आहे, त्याच्यानंतर त्यांचं जे छत्र आहे त्याचं वर्णन फार इतंभूत केलं. 3 ते 4 ओळीत नाही केलं, 3 ते 4 पेजेसमध्ये केलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी जे मास्यांचं चित्र काढलं, त्याच्यानंतर मोराचं चित्र आहे त्याच्यावर. याचा फक्त आपण अंदाज काढू शकतो की ते 32 मन सोन्याचं सिंहासन अर्थात 1000 किलोच्या वरती, त्या काळातलं 40 ते 41 किलो म्हणजे मन म्हणजे हे होतं, हिशोब होता तो. तर असं 1100 किलोग्रॅमचं जे सोन्याचं सिंहासन आहे याचं वर्णन करताना त्याने जे सांकेतिक लिहिलं त्याच्यावर फक्त आपण एक अंदाज काढू शकतो की राजांना काय सुचवायचं. माशांचं चित्र होतं त्याच्यावर, राजे हे सुचवत होते की समुद्रावर माझं राज्य आहे. त्यानंतर प्रजेच्या लोककल्याणासाठी मी सतत जागृत आहे. महाराजांनी हेनरी ऑक्झिंट्रेनने लिहिलं की महाराज दररोज चौकशी कशाची करतात त्या राज्याभिषेकाच्या वेळेस की सामान्य जनता जेवली की नाही. जेवण्यामध्ये जे काही पदार्थ आहे त्याचं वर्णन देखील त्याने केलेलं आहे हेनरी ऑक्झिंट्रेनने. आणि त्यांना भेटायला जे काही लोक आले महाराजांना, या सर्वांचे बारकावे देखील त्याने टाकलेले आहे. प्रजेसाठी झटणारा राजा असं त्यावर वर्णन आहे. इंग्रजांच्या नजरेतून मी सांगतोय. त्यानंतर औरंगजेबाचे जे काही लोक होते त्या काळात जे महाराष्ट्रात आले, खाफी खान नावाचा आला की ज्याने भीमसेन सक्सेना नावाचा आला, याने पण शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांनी फारच चांगलं लिहिलंय. साकी मुस्तेद खान म्हणून आला. म्हणजे परकीय लोक देखील महाराजांचं वर्णन ज्या पद्धतीनं करतात त्यावरनं आपला राजा किती लोककल्याणकारी होता हे आपल्याला कळतं. महाराज जेव्हा 1646ची गोष्ट आहे,
तर अत्याचाराचं सगळे आपल्याला अधिकार मिळालेले आहेत असं त्या काळातल्या लोकांना वाटतं, कारण की सगळी वरतून झिरपत आलेली ती स्थिती आहे. तर पुण्यामध्ये एक लोहगड नावाचा त्या काळात गाव होतं. तिथून छोटंसंच 2-4 किलोमीटरवर एक रांझा नावाच्या गावामध्ये रांझा पाटलाच्या कडून रांझा पाटलाने एका मुलीवर अत्याचार केला. त्या मुलीने विहिरीत जीव देऊन आत्महत्या केली. महाराजांपर्यंत ही बातमी आली. तेव्हा त्यांचं वय फक्त 16-17 वर्षाचं आहे. सन 1647 किंवा 46ची गोष्ट. 16 वर्षाचं पोरगा जो नुकताच कारभार पाहतोय. महाराजांकडे ही बातमी आल्याबरोबर महाराजांनी जवळचे सहकारी बोलवले. तानाजी मालुसरे जे आहे त्यांच्यासोबत काही लोकांना पाठवलं आणि त्या रांझा पाटलाला पकडून आले. ज्याने हा अत्याचार केला. गावात दबक्या आवाज चर्चा सुरू होती. खरीच ती परिस्थिती होती. त्याच्यानंतर अन्यायाची बद्दल कुठं दाद मागावी काही कळत नव्हतं. तानाजी त्याच्यानंतर त्यांच्यासोबत 4-5 सहकारी गेलेले आहेत आणि तो रांझा पाटील यांना काय म्हणतो की पिढ्याना पिढ्या हे अधिकार आम्हाला आले आहेत आणि तुलाही ते माहित आहे, त्याच्यामुळे मी काही नवीन नाही केलं आणि हे अधिकार आहे आणि पुढे असंच होत राहील, गावागावात होत राहील. यांनाही खरं वाटलं. तानाजी किंवा त्यांच्यासोबत जे सहकारी आहेत त्यांना परत आले आहेत ते आणि मग जिजाबाईंसमोर शिवाजी बसलेले आहेत आणि त्यांनी समजावून सांगितलं की तो जे बोलला तेच आम्ही पाहिलेलं आहे गावागावांमध्ये. राजे संतापलेले आहेत. 16 वर्षाचा पोरगा एवढा संतापलेला आहे की तो म्हणतो की आता तुम्हाला मी पाठवलं ना तर आता हातपाय बांधून आणा त्याचे, तू जर येत नसेल तर, आणि माझा आदेश आहे की आणायचंच. आणलं गेलं. रांझा पाटलाला हातपाय बांधून जिजामाता शिवाजी कारभारी सगळे बसलेले आहेत आणि त्या शिवाजी महाराजांना जिजामाता म्हणते की तुला न्याय द्यायचा आहे. हा न्याय मी देणार नाही. हा न्याय शहाजी राजांकडनं मागायचा नाही. हा न्याय देताना कारभाऱ्यांना विचारायचा नाहीये. चौकशी करून तुला न्याय द्यायचा. रांझा पाटील बडबड करायला लागला की हे अधिकार आम्हाला भेटलेले आहेत, पिढ्यानं पिढ्या असंच करतोय, तू काय, तू देखील जहागीरदाराचा पोरगा आहे, मी देखील जहागीरदारच आहे वगैरे वगैरे बोलायला लागला. महाराजांनी ते सगळी शहानिशा केली काही क्षणात आणि ताबडतोब एक आदेश काढला. तो आदेश होता की यांचे हातपाय कलम करा, यांचा चौरंग करा, म्हणजे दोन्ही हात तोडायचे, दोन्ही पाय तोडायचे, असा त्या काळातला आदेश काढला. कारण की हा मरणार आहे आणि याला फक्त मारायचं म्हणजे पाया कापून आणि हात कापून फेकून नाही द्यायचं, तर त्या कसबा पेठेच्या गणपती समोर ठेवायचं जेवढा काळ हा जिवंत राहील. म्हणजे जे लोक येतील इथं ना, मंदिरात येतील, गणपतीची आराधना करतील, त्यांना संदेश गेला पाहिजे. गावागावातले लोक यायचे. रांझा पाटलाला शिक्षा होऊ शकते हा मेसेज तेव्हा गेला. रांझा पाटील किती दिवसांनी गेला मला माहित नाही, पण हा संदेश गेल्यानंतर पंचक्रोशीत हा संदेश पोहोचला आणि एकदम अत्याचार थांबले. आज आम्ही अनेक असे प्रकरण पाहतो या देशामध्ये की आमच्या माता भगिनींवर अत्याचार होतात आणि न्यायच मिळत नाही. अनेक प्रकरण आम्ही पाहतो की सरळ दिसतंय सीसीटीव्ही मध्ये की हा मारतोय, हे पळून राहिले आहे, पोलीस आहे, पण त्यांच्यावर कोणत्याही चौकशा होताना दिसत नाही. उलट त्यांना चांगले डबे पोहोचवले जातात जेलमध्ये, असं आम्ही ऐकतो आणि आमचं मन खराब होतं किंवा आम्हाला वाईट वाटतं. राजांची आठवण येते. आता आपण असा प्रश्न विचारू स्वतःला की राजांचं वय लहान आहे म्हणून त्यांनी हा निकाल दिला, तर हाच निर्णय भविष्यातही महाराजांचा कायम राहिला. सन 1678 मध्ये महाराज दक्षिण दिग्विजयाला होते, कर्नाटकमध्ये होते. कुतुबशहाच्या राज्यामध्ये स्वारी केली होती आणि आदिलशाहीचे प्रदेश जिंकणार होते. करार असा ठरला होता की अर्ध यांना देऊन अर्ध आपण ठेवू. आणि त्या ठिकाणी येत असताना एक बेलवाडी नावाचा छोटासा किल्ला होता त्या कर्नाटकामध्ये. त्या बेलवाडीवर एक सावित्रीबाई देसाई नावाची महिला कारभार करत होती आणि ती किल्लेदार होती. मराठ्यांचं सैन्य किल्ला घेरत होतं, महाराज दुसरीकडे होते. त्याच्यानंतर एक सखुजी गायकवाड नावाचा सरदार होता, ज्याने तो बेलवाडीचा किल्ला घेरला आणि महाराजांना त्याने पत्र पाठवलेलं आहे. ते पत्रही उपलब्ध आहे. ते पत्रात तो लिहितो की गेल्या 3 दिवसापासून हा किल्ला दाद देत नाही मला. त्याच्यानंतर महाराजांचं कडक पत्र आलेलं आहे की किल्ले जिंकायचेच आहे आपल्याला, कारण की भविष्यात ते आपल्या कामी येणार आहे. त्याला 24 दिवस लागले किल्ला जिंकायला. 24 दिवसानंतर किल्ला पडला बेलवाडीचा, कारण की सावित्रीबाई देसाई अत्यंत धारिष्ट्याने लढली, जिद्दीने लढली आणि मग किल्ला पडला. त्या किल्ल्यामध्ये सावित्रीबाई देसाईंवर अत्यंत अपमानकारक अटी त्या सखुजी गायकवाडने लादल्या, पण तिचा मानभंग केला, तिचा विनयभंग केला आणि ही बातमी महाराजांना लागली. अगदी दुसऱ्याच क्षणी लागली. महाराजांनी ताबडतोब सखुजी गायकवाडाला जी शिक्षा दिली ती अशी आहे की त्याचा उजवा हात तोडा आणि त्याचे दोन्ही डोळे फोडा आणि मरेपर्यंत त्याला कैदेत ठेवा. असे आपले राजे होते. म्हणजे सरदारालाही माफ नाही, सैनिकांनाही माफ नाही आणि सामान्य गावातल्या कोणत्याही माणसाला स्त्रियांच्या बद्दल
जर त्याचा दृष्टिकोन हा असा असेल तर त्याला माफी दिल्या जाणार नाही असं होतं. एक असा आदर्श चारित्र्यवान राजा आजपासून 350-400 वर्षाच्या अगोदर अभिप्रेत नाहीये. कारण की त्या काळात मी ज्या सत्ता सांगितल्या त्यांचे जर शहाजहानला 16,000 बायका होत्या, त्याच्यानंतर औरंगजेबाला आपण अपवाद मानू याच्यात, परंतु बाकीच्या सगळ्या शासकांना जर आपण पाहिलं तर ते दारूमध्ये असायचे, विलासी जीवन जगत असायचे. त्यानंतर महाराजांनी फक्त आणि फक्त लोकांसाठी एक उदाहरण सांगण्यासारखं आहे की सईबाईंचं निधन झालं त्या पुरंदर किल्ल्यावर. संभाजीराजे अवघ्या 2 वर्षाचे आहे. इकडे संकट आलेलं आहे आणि ते संकट आहे फार मोठं अफजल खानाचं. महाराज तत्काळ राजगडाला गेले, परिवाराची सांत्वना केली, दुःख व्यक्त केलं, 2 दिवस थांबले. त्याच्यानंतर महाराज सरळ तिथून निघाले आणि महाराज सैनिकांची जमवाजमव करून हे सैन्य जे अफजल खानचं आलेलं आहे याला कसं थोपवायचं याचा विचार करतायत. अफजल खान काही साधा व्यक्ती नाही. हा अफजल खान जो आहे तो विजापूरचा एक सरदार आहे. म्हणजे आपण जर इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल आपल्या सर्वांच्या की हा अफजल खान तत्कालीन इराणमधून आलेला आहे आणि त्याची आई स्वयंपाक बनवणारी आहे. हा एवढा ताकदवर आहे हा अफजल खान. लहानपणापासून त्याला 2च छंद आहे, खाणे आणि व्यायाम करणे. की आपण सर्वांनी ऐकलं की पोलादी पहार हाताने वाकवणारा. लहानपणी त्याची आई नोकरी त्या विजापूरच्या आदिलशाही त्याच्यासाठी करते की या पोराचं पोट भरलं पाहिजे म्हणून ती स्वयंपाकाचं काम हाती घेते. आणि हा जेव्हा एक दिवसाचा प्रसंग आहे जो विजापूर दरबारात नमूद आहे. हा मोठा झाला, 17-18 वर्षाचा होता. उशीर झाला जेवायला. त्याला एवढा राग आला की एक सळाक बाजूला पडली होती, त्याने ती उचलली आणि अक्षरशः ती वाकवली आईसमोर. म्हणून त्याच्याबद्दल एक बिरुदावली भविष्यात लावल्या गेली की पोलादी पहार हाताने वाकवणारा म्हणजे ताकदवर व्यक्ती आहे, अन्यायी आहे, अत्याचारी आहे. हा जेव्हा महाराजांविरुद्ध निघाला तर हा इतिहास आपल्याला सर्वांना माहीत असल्यामुळे मी तो टाळतो की त्याला कसं मारलं कसं आणलं हे सर्वांना माहिती आहे. पण महाराज यावेळेस दुःखात आहे. सईबाईंचं निधन झालेलं आहे, ताबडतोब हे प्रकरण आलेलं आहे. ताबडतोब महाराजांनी आपले माणसं जमवलेले आहे. आणि मग अफजल खानला मारल्यानंतर 10 नोव्हेंबर सन 1659 त्या प्रतापगडच्या पायथ्याशी आणून जसं मारलं त्याला, महाराजांनी थांबले नाहीत. किंवा आता 10-12 दिवस इथे उत्सव करतो, त्या काळात ही प्रथा होती किंवा मी 15-20 दिवस लोकांना मेजवान्या देतो किंवा माझी बायको मेली आहे म्हणून मी पुन्हा तिथं जातो आणि त्यांचं सांत्वन करतो, असं नाही केलं महाराजांनी. त्या 10 नोव्हेंबर सन 1659 अफजल खानला दुपारी 12:30 वाजता मारल्यानंतर महाराज 5-5:30 वाजता सिंहगडला पोहोचलेले आहेत. सिंहगडावर सैन्य काढलेलं आहे. सगळ्यांच्या योजना ठरलेल्या आहे की नेतोजी पालकर कुठे जाईल, मानकोजी 10 दोंडे कुठं जाईल, आपलं सैन्य कुठं जाईल. आणि अवघ्या 18 दिवसापर्यंत विजापूरचे मुलूक त्यांनी काबीज केलेले आहे. विजापूरच्या आदिलशाहीचे मुलूक ताब्यात घेणं ही काही साधी बाब नव्हती. हा जो अफजल खान होता याने औरंगजेबाला देखील कचाट्यात पकडलं होतं. आणि या बातम्या जेव्हा दिल्लीत पोहोचल्या ना तर औरंगजेब स्वतः विचार करायला लागला. आता इथं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, औरंगजेबाचं महत्व समजून घेतलं पाहिजे. औरंगजेब त्या काळातला सर्वात हुशार शासक आहे. मला तर असं नेहमी वाटतं की मुघलांमध्ये अकबर, त्यानंतर जे काही झाले असतील अकबराच्या अगोदर बाबर किंवा त्याचे हुमायून, शहाजहान वगैरे, याच्यामध्ये सर्वात हुशार शासक हा औरंगजेब आहे. हा औरंगजेब प्रतिक्रिया लवकर द्यायचा नाही आणि कोणतीही गोष्ट समजून घ्यायचा. आणि त्याला एवढा चाणाक्ष होता की त्याला हे सगळं संकट समजत होतं की महाराजांचं हे संकट कसं आहे आणि ते भविष्यात मुघलांवर कसं कोसळू शकतं. आता इथं आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की जे आपण अमेरिकेकडनं शिकलो पाहिजे. पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेची कमी हानी झाली, किंबहुना त्यांच्या युद्धभूमीवर लढायाच झाल्या नाही. अमेरिकेने त्या लढाया टाळल्या आपल्या स्वतःच्या युद्धभूमीवर. उलट त्यांनी कर्ज दिली इंग्रजांना आणि फ्रेंचांना की ते जिंकले पाहिजे. आणि ते जिंकले पाहिजे म्हणून 11th आवरवर अमेरिका लढाईत उतरलेली आहे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात. आणि आज अमेरिकेचा वर्चस्व आहे जागतिक राजकारणावर. त्याचं प्रमुख कारणच आहे की अमेरिकेच्या भूमीवर या लढाया झाल्या नाही, त्याला झळ पोहोचली नाही. हे धोरण अमेरिकेचं आजचं आहे. महाराजांचं हे धोरण आजपासून 350-400 वर्षाच्या अगोदरच होतं. राजगड असो किंवा ते रायगड असो, हे किल्ले त्यांनी असे निवडलेले आहेत की जिथं शत्रू येणार नाही, शत्रू शिरकाव करू शकणार नाही. आणि जर समजा झालंही तर प्लॅन बी तयार आहे, जिंजी, त्यानंतर तंजावर, असे प्लॅन बी तयार आहेत राजांचे. महाराजांचे आपण जेव्हा वाचतो ना की त्यांनी सुरत लूट आणली तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या मुघलांच्या नाकावर टिचून कशी आणली असेल. तर याच्यात प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी आहे. ही लूट घेऊन कोण जातील, शत्रू समोर आल्यानंतर लढतील कोण, लूट किती वेळात पोहोचेल, कोणत्या मार्गाने ती संकटात नाही जाणार, कुठं सैन्याचं कमी आहे, कुठं जास्त आहे,
हेर खातं अत्यंत उत्तम प्रकारचं काम करणार होतं. गावातल्या खडानखडा बातम्या मिळायच्या. एक दिवस बातमी आली कोकणामधून, काही शेतकरी थोडासा नाही म्हणजे नाराजी व्यक्त करतायत बा, कारण की जो शेतसारा आहे ना तो जास्त घेतला गेला आहे. महाराजांनी बोलवलेलं आहे शेतकऱ्यांना, महाराजांनी शेतकऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि शेतसारा माफ करता येणार नाही, मात्र शेतसाऱ्यातून सूट देता येईल असं महाराज बोलले. आणि मग त्यांचं लक्ष गेलं मिठाच्या व्यापाराकडे. आणि महाराजांनी कोकण प्रदेश जेव्हा जिंकला ना तर त्याच्यावर मिठाच्या व्यापारासाठी जिंकला. कोकणावर आपलं आरमार महाराजांनी तयार केलं. सिद्धी आणि इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच अशा 5 सत्तांचीच त्या काळात आरमार होती. एवढी मोठी मोगल सेना, ज्यांचं सैन्यच 5 लाखांचं होतं, यांना त्या आरमाराचं महत्व कळलं नव्हतं. सन 1659 महाराजांनी आरमार उभारलं. यावेळी एक मजेशीर गोष्ट सांगण्यासारखी आहे की राजांचं ते स्थापत्य कसं होतं, फारच उत्कृष्ट ती गोष्ट सांगण्यासारखी आहे. महाराजांनी आरमारामध्ये गलबत बांधली, त्याच्यानंतर काही जहाजं बांधली आणि इंग्रज यांना राजापूरला त्यांनी शह दिला. राजापूरमध्ये आणि हुबळीमध्ये इंग्रजांची त्यांनी व्यापारपेठ लुटली. इंग्रज कटकट करायला लागले की तुम्ही आमची व्यापारपेठ लुटली. तर महाराजांनी त्याची रास्त कारणं सांगितलेली आहेत की सिद्ध्याच्या विरोधात जेव्हा मी पन्हाळ्याला वेढल्या गेलो ना तर तुम्ही आमच्या समोर तोफा लावल्या होत्या. महाराजांनी रास्त कारणं सांगितली, कारण की जेव्हा सिद्ध्यांनी महाराजांना घेरलं होतं पन्हाळ्याला तेव्हा इंग्रजांनी मदत केलेली आहे त्या सिद्ध्यांना. आणि त्याच्यामध्ये एक फिलिप गिफार्ट नावाचा इंग्रज होता, एक रॉजर नावाचा इंग्रज होता आणि एक हेनरी रेव्हिंग्टन नावाचा इंग्रज होता. या तिघांनी मदत केलेली आहे, महाराज विसरले नाहीत. आणि जेव्हा त्यांनी राजापूर सन 1662 लुटलं, या घटनेनंतर 2-3 वर्षांनी त्या तिघांनाही पकडलंय आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. पुढचे 2 वर्ष 3 वर्ष हे तिघही जण, फिलिप गिफार्ड असो किंवा तो रॉजर असो किंवा हेनरी रेव्हिंग्टन असो, हे जेलमध्ये आहेत. आणि यांचे पत्रव्यवहार आहे आणि ते सुदैवाने उपलब्ध आहे. सुरतच्या कौन्सिल सोबत हे पत्र व्यवहार करत होते तेव्हा हे तिघे जण. आणि सुरतवरनं यांना पत्र येत होते, कारण की इंग्रजांचं मुख्य ठाणं त्यावेळेस सुरत होतं, राजापूर नाही. आणि या पत्राचा जर आशय आपण आज लक्षात घेतला तसं कळतं की शिवाजी महाराज हे भविष्यातलं कसं या देशातलं असेट राहणार आहे या पत्रात आहे, त्या इंग्रजांच्या पत्रात दिसतं आपल्याला. तर महाराजांचं एक उदाहरण सांगण्यासारखं आहे की जेव्हा त्यांनी ते आरमार उभारलं तर इंग्रज हसलेले आहेत. आणि इंग्रजांनी ब्रिटिश काउन्सिल जी आपल्या इकडची राजापूरची आहे त्यांनी सुरतला एक पत्र पाठवलं की आम्ही असं ऐकलं की एक जहागीरदार असा पोरगा सध्या आरमार उभारतो. आणि ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे, कारण की आमची जहाजं ही एवढी परफेक्ट आहे, आमचा आरमार एवढा बलाढ्य आहे की ही यांची जहाजं जाळून टाकतील. तर इंग्रजांच्या एका पत्रात एका जहाजाचा उल्लेख मिळतो. तो इंग्रज लिहितो की रिव्हेंज नावाचं एक आमचं जहाज म्हणजे आरमारातलं जहाज आहे की जे कोणत्याही जहाजाला तोंड देऊ शकतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा छत्रपती बनायचे आहेत. आणि तो पत्रात लिहितो की शिवाजी यावेळेस ते आरमार बनवतोय ज्याला आम्हाला मोडून काढायचं. आणि महाराजांनी यावेळेस काही किल्ले बांधणं सुरू केलं होतं. खांदेरी आणि उंदेरी नावाची 2 बेटं आहेत समुद्रामध्ये, त्यातला खांदेरीवर आपला कब्जा झाला होता. तिथे दर्या सारंगला, त्याच्यानंतर मायनाक भंडारीला, ज्यांची नाव आपल्याला इतिहासात भेटतात, किल्ला बांधायला सांगितलंय राजा. किल्ल्याचं बांधकाम करताना सोबत समोर सिद्धी आहे. हे सिद्धी लोक फारच रानटी होते, इथिओपिया नावाच्या देशातून आलेले होते. हे कन्व्हर्टेड मुस्लिम होते आणि अत्याचाराच्या बाबतीत त्यांची बरोबरी कोणी करू शकत नव्हतं. जसं आपल्या भारतातल्या सत्ता होत्या त्या काळात, म्हणजे मोगल, आदिलशाही, कुतुबशाही किंवा कोणतीही सत्ता, त्यांच्या राजा हा त्यांचा मुलगा बनायचा, राजाचा मुलगा हा वारस बनायचा. सिद्ध्यांमध्ये ही प्रथा नव्हती, ही परंपरा नव्हती. सिद्ध्यांमध्ये एक प्रथा होती की जो कर्तबगार आहे त्याला त्याचा प्रमुख बनवलं जायचं. एक लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून सिद्धी हे हुशार होते. त्यांचं बांधकाम जंजिऱ्याचं आजही आपण पाहू शकतो की त्यांचा किल्ला महाराजांनाही जिंकता आला. तर या सिद्ध्यांचा आरमार आहे, इंग्रजांचा आरमार आहे, पोर्तुगीज आणि डच आणि फ्रेंचांचा आहेच. त्यावेळेस एक आमचा राजा आरमार उभारत असताना इंग्रजांची म्हणजे पत्र आहे, हास्यास्पद आहे बाय. आमचं रिव्हेंज नावाचं जहाज हे सगळं तोडून काढेल. खांदेरीला किल्ला बांधणं सुरू होतं. दर्या सारंगजवळ 150 माणसं होती. मायनाक भंडारीला सांगण्यात आलं की तू 150 माणसाची बांधकाम करणारी. त्याने महाराजांना पत्र पाठवलं की महाराज आम्ही जातोय, परंतु आमच्यावर जात असताना सिद्धी आणि इंग्रज तोफांचा भडीमार करतात त्यांच्या नौदलातून. तर आपली काही काल 7 माणसं मेलीत, म्हणजे पत्रात आहे की काल आपली 7 माणसं एका गलबतातली मेली. महाराजांनी सांगितलं की काही काळ काम थांबवा, पण जागा सोडू नका. ते जे खांदेरीचं बेट आहे ते काही सोडू नका. मग काही दिवसानंतर महाराजांनी 4 जहाजं पाठवली आणि त्याच्यावर हे पत्र आहे इंग्रजांचं की या राजाचं 4 जहाजं येत आहेत
आमचं एकटंच जहाज त्याला काफी आहे रिव्हेंज. परंतु आम्ही असं केलेलं आहे की रिव्हेंजच्या ऐवजी आम्ही 18-20 जहाज उभी केली आहे आणि फक्त अर्ध्या तासात आम्ही ती मोडून काढू शिवाजींची जहाज. आश्चर्य बघा, पुढच्या अर्ध्या तासात जहाज मोडल्या गेली ती शिवाजींची नाही, ती मोडल्या गेली इंग्रजांची. रिव्हेंज देखील काही करू शकलं नाही. खांदेरीवर किल्ला उभा झाला, महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला, महाराजांनी विजयदुर्ग जेव्हा बांधले ना तर यांचं स्थापत्य आजही आपण पाहू. त्याच्यावर मी रात्री बोलणार आहे म्हणून इथं टाळतो. पण लोकप्रशासनामध्ये लोकाभिमुख सत्ता कशी असली पाहिजे याचं एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण आपले राजे होते. त्यांच्या आज्ञापत्रामध्ये फार सुंदर वाक्य आहे. आरमार तरुते सोट डोलाच्या काठ्या आदी करून थोट लाकूड असावं लागतं. प्रजेने फार मेहनत करून फारच जतन करून फणस आणि आंब्यासारखी झाडं लावलेली आहेत. मात्र प्रजेची परवानगी असल्याशिवाय ही झाडं तोडू नयेत. हिरवी झाडं अजिबात तोडू नये. जीर्ण झालेली झाडं तोडावीत. त्यानंतर जर झाड लागतच असेल आरमारासाठी तर ते प्रजेला विकत मागावं. त्या प्रजेने ते झाड देण्यास नकार दिला तर त्याच्यावर जबरदस्ती करू नये, जुलूम करू नये. अन्यथा प्रजेला असं वाटेल की यापेक्षा मोगल बरे होते. त्याच्या आज्ञापत्रातली वाक्य आहे. माणसांची गुणग्राहकता त्यांच्याशिवाय कोणी ओळखू शकत नव्हतं. म्हणून संभाजी महाराजांनी देखील ती गुणग्राहकता जोपासलेली दिसते भविष्यामध्ये. शिवाजी महाराज किती गुणग्राहक आहे की 18 पगड जातीचे लोक मारायला तयार आहे. त्या पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्या शिवा काशीदला माहित आहे मला मारायचं आहे, तरी तो 4 लोक घेऊन गेलेला आहे, नकली शिवाजी बनून गेलेला आहे. त्या कुडतोजी गुर्जरला माहित आहे की मी त्या मिर्झा राजाच्या छावणीत गेल्यानंतर मला मारतील, मात्र तरी तो गेलेला आहे. त्याच्यानंतर शाहिस्ते खानच्या स्वारीच्या वेळेस सगळ्यांना माहित आहे 300 सोबत आहो आणि 3.5 लाख पर्यंत मोगल पसरलेले आहेत, याच्यातून सुटका होणे शक्य नाही, पण तरीही गेलेले आहेत. म्हणून महाराजांची गुणग्राहकता अशी होती की जाती धर्माच्या विविध जाती धर्माच्या लोकांना हा राजा आपला वाटत होता. शेतकऱ्यांची कैवारी होती. त्यांच्या आज्ञापत्रामध्ये त्याच्यानंतर तत्कालीन काळात शिवाजींचं निधन झाल्यानंतर अवघ्या 16 वर्षानंतर सभासदांनी एक बखर लिहिली आहे. तो बखर मध्ये असं लिहितो की प्रजेला शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, काही दिवस त्याच्यासाठी बी बियाणं उपलब्ध करून द्यावं, जर दुष्काळ पडला असेल तर कर माफ करावा, कराचं प्रमाण देखील ठरवून दिलेलं आहे. आणि प्रजेला महाराजांनी ज्या पद्धतीनं वागवलेलं तर त्याचा उल्लेख फक्त आणि फक्त आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर तो हेनरी एजेंट्रीच्या नजरेतून समजून घ्यावा लागतो की लोक त्या राज्याभिषेकाला कशा पद्धतीने पाहत होते, कशा पद्धतीने घेत होते. महाराजांवर एवढं बोलण्यासारखं आहे छत्रपतींवर की दिवसाच्या दिवस कमी पडतील. त्यांच्या एक एक पैलूवर बोलण्यासारखं आहे. प्रजेच्या कल्याणाकडे महाराजांचं जसं लक्ष होतं तसं सैनिकांच्या कल्याणाकडे होतं. जेव्हा साधी बाब नाही आहे, पन्हाळ्यावरनं राजे निसटतात, पाऊस सुरू आहे आणि 300 माणसं सोबत आहे. त्याच्यानंतर जायचं विशाळगडला, 72 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यावेळेस नागपुडी वळणाने पकडलं तरी 68 किलोमीटरचं येतं. तर धावत आहेत सगळेजण. फक्त महाराजांसाठी पालखी आहे. पायांच्या टाप म्हणजे आवाज नाही झाला पाहिजे म्हणून पायात वाहना नाहीत, घोडे नाहीत सोबत, कारण की घोडे जर सोबत घेतले तर त्यांच्या टापांचा आवाज होईल. मशाली पेटूच शकत नाही कारण की पाऊस सुरू आहे. आणि मागं सिद्धी मसूद आहे, सिद्धी जोहरचा जावई, 5000 अरबी घोडे घेऊन घेतलेला. इकडे मारल्या गेलेल्या शिवा काशीद रात्री. महाराज आणि त्यांची माणसं 300 माणसं जीवाच्या आकांताने पळतायत. जायचंय विशाळगडला आणि विशाळगड देखील घेरलाय. महाराजांना माहितच नाहीये. किती कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे की सकाळ व्हायला आता थोडा वेळ बाकी आहे आणि महाराजांना कळतं की 5000 घोडे येऊन थांबलेले आहेत तिथं. आता ते कोणत्याही क्षणी आपल्याला गाठतील. महाराज म्हणतात की आता आपण उलटून तोंड देऊ. बाजी प्रभू देशपांडे आहे, बांदलांची सैन्य आहे, 300 जण आहे, थकून गेलेले आहे, रात्रभर काटे रुतलेले आहे, पायातले वाहना नाहीत, त्यानंतर अंगावर कपडे नाहीत, चिलखत नावाचा प्रकारच नाही आपल्या सैनिकांजवळ. आणि ते म्हणतात, ते सगळेजण म्हणतात की महाराज तुमचा जीव वाचणं गरजेचं आहे, कारण की आम्ही मेलो चालेल, लाख मेले चालतील, तर लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही काही माणसं सगळ्यांसमोर निघा. आणि का अद्वितीय प्रसंग आहे की तुम्ही एका घटकात ते 3 प्रहर मध्ये जास्तीत जास्त विशाळगड गाठाल आणि या विशाळगडला गाठल्यावर आम्हाला फक्त तोफांचे बार उडवा. महाराज जेव्हा तिथं पोहोचला उशीर झाला कारण की विशाळगड घेरला होता, त्यातही विजय मिळवावा लागला, राजांना वरती जावं लागलं. आणि बाजी प्रभू देशपांडेंचं अमर बलिदान आपण इतिहासात ऐकलेलं आहे. पण इथं आता याच्या पलीकडची गोष्ट मी सांगतो. राजे जेव्हा त्या विशाळगडच्या किल्ल्यात सुरक्षितपणे पोहोचले, सकाळी तोफांचे बार उडवण्यात आले. 100-150 माणसं होती फक्त वाचलेली, किल्ल्यावरचे काही लोक होते. तर त्याचा बखरीमध्ये उल्लेख आहे
या घटनेनंतर एक चिटणीसांची पखर आली. त्याच्यामध्ये हा उल्लेख आला म्हणून सांगतो की राजे तिथं जाऊन झोपले नाही, थकलो आहे म्हणून रात्रभर, तर स्वतःच्या हाताने मलम लावत होते सैनिकांना स्वतःच्या हाताने त्यांची करत होते. या राजासाठी अद्वितीय त्याग करणारा जे लोक झालेले आहेत, गुण खूप झाले म्हणून मी 2च मिनिटात थांबवतो. अद्वितीय त्याग की आपल्या राज्यासाठी बेभान होऊन काम करायचं. महाराजांचे 4 सरसेनापती झाले अगदी पूर्वीपासून. मानकोजी 10 तोंडे, त्याच्यानंतर नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते, जे आपल्याला इतिहासात माहिती आहे. तर याच्यातलं एक उदाहरण सांगतो आणि मग मी थांबतो. महाराजांचे प्रतापराव गुजर नावाचे लहानपणापासूनचे एक मित्र होते. त्यांचंच नाव कुडतोजी होतं. मात्र त्यांनी महाराजांशी दगाबाजी करणाऱ्या संभाजी कावजी कोंढाळकरला ठार मारलं आणि म्हणून महाराजांनी त्यांना प्रतापराव हा किताब दिला होता पराक्रमाच्या मुळे. हा प्रतापराव एवढे इमानदार होते की औरंगाबादला म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगरला संभाजी महाराजांच्या वतीनं 10,000 शिपाई घेऊन राहिले. त्यांना माहित होतं कोणत्याही क्षणी मोगल आपला खात्मा करू शकतील, औरंगजेबाचं पत्र येऊ शकेल. तर ते प्रतापराव पुढे हे महाराष्ट्रातले प्रतापराव म्हणजे सरसेनापती आहे, शिवाजी महाराजांवर भयंकर प्रेम करतात. एप्रिल 1673ची घटना. महाराजांनी ठरवलेलं आहे यावेळेस की लवकर राज्याभिषेकाचा मुहूर्त आपल्याला काढायचा आहे आणि बाळाजी आवजींना पाठवलेला आहे की त्या काळात कायस्थ प्रभू आणि ब्राह्मण यांचे वाद होते. बाळाजी आवजी कायस्थ होते, ब्राह्मण त्यांना कनिष्ठ लेखायचे. देशस्थ आणि कोकणस्थ असा त्या काळात या देशातला भेद होता. बाळाजी आवजींना खूप अत्याचार झाला होता ब्राह्मणांकडनं. म्हणून बाळाजी आवजी महाराजांना म्हणतात की महाराज मी तुम्हाला तुमचं गोत्र शोधून काढतो, क्षत्रिय वंश शोधून काढतो, म्हणून ते गेलेले आहेत. तिकडे आनंद आहे की आता लवकरच आपला राज्याभिषेक होईल, अशा वेळेसचा तो प्रसंग आहे. त्यावेळेस बहलोल खान नावाचा विजापूरचा एक सरदार, जो शिवाजी महाराजांना पण आटोक्यात येत नव्हता आणि दिलेर खानला पण आटोक्यात येत नव्हता मुघलांच्या वतीने. तर हा सरदार एवढा प्रबळ झाला होता आणि 60 ते 70 हजार लोक घेऊन स्वराज्यावरचे गेलेले प्रांत मिळवत होता. महाराजांनी पत्र पाठवलं प्रतापराव गुजरांना की प्रतापराव त्याचा पूर्णपणे बिमोड करा, त्याला नेस्तनाबूत करा, त्याला जिवंत सोडू नका, दयामाया दाखवू नका. आणि प्रतापराव लहानपणापासून सोबत राहिला होता. त्याने एक उदाहरण पाहिलं होतं की प्रतापगडच्या किल्ल्याच्या वेळेस अफजल खानला मारल्यानंतर त्याच्या मुलांना शिवाजी महाराजांनी सोडून दिलं होतं, ज्यांनी शरणागती पत्करली होती. त्यांनी ते डोळ्यांनी पाहिलं होतं. मग हा म्हणाला प्रतापराव की महाराज मी बहलोल खानचा कोणत्याही परिस्थितीत मुकाबला करून लवकरच विजय मिळवतो. बहलोल खानचं सैन्य आलं, प्रतापरावनं आपलं सैन्य काढलं आणि उमराणी नावाचं एक गाव आहे, त्या उमराणी गावात त्याला गाठलं. 20 ते 22 हजार शिपायांनी त्याला ज्या गनिमी काव्यानी मैदानात उतरवलं, त्या तो बहलोल खान ठेवून गेला. चारी बाजूला कोंडल्या गेला. त्याला पाणी भेटेना, त्याला अन्न भेटेना. जे त्याचे सैनिक तक्रार करू लागले, त्याच्या जवळची जनावरं मरू लागली 4 दिवसात. एप्रिल महिना आहे आणि मग त्याने माफी मागितली प्रतापराव गुजरची, पत्रव्यवहार केला की मला जाऊ द्या, तू देखील राजाचा सैनिक आहे, सेनापती आहे, मी देखील मला राजाने पाठवलं म्हणून आलेलो आहे. तर आता असं करू की आपण निघून जाऊ, मी तह करतो तुझ्याशी, माझ्या जोचा सगळा पैका देतो, सगळे उंट देतो, घोडे देतो, हत्ती देतो आणि खंडणी पण देतो आणि कुराणावर हात ठेवतो, मला जाऊ द्या. याच्या पुढे मी स्वराज्यावर चालून येणार नाही, मुघलांवर जाईल. तर प्रतापरावने त्याला सोडून देण्याची चूक केली, खंडणी घेतली. त्यानंतर जानेवारी महिन्यात पत्र पाठवलं महाराजांना आणि जानेवारी महिना असा होता की तो पत्र आलं प्रतापरावला राजांचं की राज्याभिषेक ठरलाय 6 जून 1674ला आणि प्रतापराव तुम्ही किल्ल्यांचा बंदोबस्त व्यवस्थित करा, शिबंदी व्यवस्थित ठेवा आणि या. निवडक लोकांना घेऊन यायचं आहे, किल्ल्यावरच्या सर्वांना आणायचं नाही आहे, किल्ले मजबूतच असले पाहिजे. प्रतापरावला आनंद की लहानपणापासून जो याचं स्वप्न पाहिलं आपण, तो आता आपला मित्र या देशातला एक राजा बनतोय, छत्रपती पद धारण करतोय, यवनांच्या नाकांवर टिकून स्वतःची सत्ता एस्टॅब्लिश करतोय, खऱ्या अर्थाने लोक कल्याणाचं राज्य आणतोय, कल्याणकारी आणि रयतेचं राज्य आता येणार आहे. त्याच्या डोळ्यातून आनंदश्रू होते. आणि मग त्यांनी पत्र पाठवलं की महाराज काही दिवसाच्या अगोदर मी त्या बहलोल खानला हरवलं, त्याने गयावया केल्या म्हणून त्याला विनंती केली म्हणून त्याला माफ केलं. ही खंडणी मी तुमच्यासाठी पाठवतो. ही खंडणी जशी महाराजांना मिळाली आणि जसं पत्र मिळालं तसं महाराज संतापले. जानेवारी महिन्याची गोष्ट आणि त्यांनी पत्र पाठवलं सन 1674. ते म्हणतात की राजा तू आहे की मी आहे, ज्या बहलोल खानने वारंवार स्वराज्याला त्रास दिला त्याला सोडून देण्याची घोडचूक तू केलेली आहे. प्रतापराव तुमच्याकडनं आम्हाला ही अपेक्षा होती नाही. राजा म्हणून तुम्ही निर्णय कसा काय घेतला, सल्ला म्हणून काय केलं, या पुढं
बहलोल खानला धुळीस मिळवल्याशिवाय तुमचं तोंडही आम्हाला पाहायचं. खरमरीत पत्र. हे पत्र आल्याबरोबर प्रतापराव व्यथित झाले, स्वतःची चूक समजली आणि प्रतापरावांनी मग काय करायचं काही समजेना. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडलिंग्स नावाच्या ठिकाणी ते होते आणि मग खाली आपल्या सैनिकांसोबत भटकत होते. 20,000 शिपाई होते. त्या 20,000 शिपायांसोबत आता काय करायचं, अन्न नाही, तहान नाही. बहलोल खानला सोडून आपण चूक केलेली आहे. आणि मग 14 फेब्रुवारी आला सन 1674. 7 माणसं प्रतापरावांजवळ आहेत. 20,000चे शिपाई नदीच्या किनाऱ्यावर उभे आणि अचानक त्याला मागून धुळीचे लोट दिसायला लागले. त्याला घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागला. त्याने मागं वळून पाहिलं. ज्या बहलोल खानला काही दिवसाच्या अगोदर आपण सोडलं, ज्याच्यासाठी राजे आपल्याला बोलले, तो पुन्हा ताकदीनं चालून आलाय. ज्याने वचन दिलं, ज्याने वचनाचा भंग केलं, ज्याच्यामुळे राजाला माझं तोंडही पाहायचं नाही, ते पुन्हा चालून आलेलं आहे. कुसुमाग्रजांनी अप्रतिम काव्य रचलं. वेडात मराठे वीर जवळले साथ, खालूनी आग वर आग, आग बाजूनी, समशेर उसळली सहस्र क्रूर इमान. डोळ्यातून अश्रू वाहायला लागले रागाचे आणि कोणताही मागचा पुढचा विचार प्रतापरावांनी केला नाही. सरळ घोड्यावर टाच मारली. काव्यात समोर आहे, रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले. अपमान बुजविण्यासाठी शत्रूच्या छावणीत शिरले लोक. एकटे प्रतापराव बसले. त्याच्यानंतर 6 अंगरक्षक घोड्यांवर बसले आणि तुटून पडले. 7 माणसांनी 20,000 शिपायांसोबत, म्हणजे 20,000 शिपाई सोबत न घेता जे अद्वितीय बलिदान केलं ते फार मोठं आहे. म्हणून हेनरी ऑक्झिंडर असा लिहितो की जेव्हा राज्याभिषेक झाला ना 1674 ला, तर राजे काही क्षण थांबले त्या सिंहासनाच्या समोर. आता इंग्रज वकील आहे तो, त्याने त्याच्या भाषेत लिहिलं. तो म्हणतो की ते का थांबले असतील मला काही कळलं नाही, म्हणून मी माझ्या दुभाषाला विचारलं की काही क्षण ते त्या सिंहासनाजवळ थांबले आहेत. दुभाषा शेनवी नावाचा एक मराठी माणूस होता. तो सांगायला लागला की ते फक्त थांबले नाहीत, त्यांच्या डोळ्यात अश्रू पण आहे आणि ते कदाचित आपल्या मेलेल्या माणसांना आठवत आहेत. एक माणसाने जो पराकोटीचा त्याग केला त्यांना ते आठवत आहे. या छत्रपतींचं राज्य एवढं लोक कल्याणकारी होतं, ते आपल्याला आपलं एवढं वाटत होतं. म्हणून सन 1680 ला त्यांचं निधन झाल्यानंतर औरंगजेब जेव्हा 5 लाखाचं सैन्य घेऊन दाखल झाला, तर महाराष्ट्र त्यांना हरला नाही. सन 1689 पर्यंत संभाजी राजांना त्याने ठार मारे केलं. त्यानंतर राजारामांनी जे राज्य केलं ते जिंजीवरनं केलं आणि हे जिंजीचे बाले किल्ले, आता मला वेळ नसल्यामुळे मी ते सांगणार नाही. जुल्फिकार खानने ते घेरल्यानंतर काय तो पराभूत करू नाही शकला. महाराजांची प्रेरणा होती. राजारामांचं निधन देखील दुर्दैवाने इसवी सन 1700 झालं आणि अवघ्या वयाच्या 30व्या वर्षी राजाराम गेल्यानंतर महाराष्ट्राचं आता संपला असं औरंगजेबाला वाटू लागलं. पण ताराबाई यांनी महाराष्ट्राचा जो कारभार पाहिला, संताजी धनाजी, आपण इतिहासातली नावं ऐकलेली आहे सर्वांनी, मी त्याच्यात जाणार नाही. त्या औरंगजेबाला सन 1680 पासून येतो इथं. आदिलशाही आणि कुतुबशाही तो नष्ट करतो 1686 आणि सन 1687 ला. तो औरंगजेब मराठ्यांना नष्ट करू शकला नाही. उलट अहमदनगरला 20 फेब्रुवारी 1707 ला त्याचं निधन झालं म्हातारपणात आणि त्याच्या 3 दिवसाच्या अगोदर त्यांनी 2 पोरांना पत्र लिहिलं. एक आजम आणि दुसरा त्याचा पोरगा लहान कामबख्श यांना. ही पत्र इतिहासातली आपण वाचली पाहिजे, म्हणजे त्याला शिवाजी महाराज त्याच्या नजरेत काय होते ते आपल्याला कळतं. त्याने जे लिहिलं त्या पत्रात पोरांना लिहितोय तो की मी अशा एका राज्यात आलो आहे की मला तिथून परत जाणं शक्य नाही झालं. 27 वर्ष मी इथं भटकत राहिलो, तंबूत राहिलो. बऱ्याचदा माझे तंबू वाहून गेले, बऱ्याचदा मला लंगडत चालावं लागलेलं आहे. इथं अनेक लोक मेले, पण मराठ्यांचा मला किल्ला घेता आला नाही. आणि अशा राज्यात मी प्रवेश केला कारण त्याचं कारण आहे की इथं एक उत्कृष्ट सेनानी होऊन गेला, ज्याची लोकांवर जबरदस्त पकड होती, असं तो पुराला लिहितो. त्या औरंगजेबाचीच कबर इथं खोदल्या गेली आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या उदात्त ध्येयावर ध्यान ठेवूनच भविष्यातलं राजकारण केलेलं आहे. शिवाजी महाराजांचा काळ किती सांगावा किती वर्णावा याला मर्यादा नाही, पण वेळेच्या अभावी इथं थांबणं आवश्यक आहे. आदरणीय सरदार सरांनी मला बोलवलं, भटकर साहेबांनी बोलवलं, सर्व ऐकून घेतलं या उन्हात बसून. तर मी आपला सर्वांचा आभारी आहे आणि अशीच चर्चा सत्र आपण ठिकठिकाणी करू असं मला वाटतं की जेणेकरून एक एक कार्यावर प्रकाश पाडता येईल, आपल्याला एक एक विषय घेऊन बोलता येईल. तर या दिवशी या लोक कल्याणकारी राजाला मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि आपले सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. झालेही बहु आहेतही बहु होतीलही बहु परंतु या सम असा हा द्रष्टा युगपुरुष महामानव राजा शिवाजी. राजांचा पिंड कसा होता ते जगातील इतर नेत्यांपेक्षा का व कसे मोठे आहे. आजच्या काळात त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास कशासाठी करायचा.
आणि मला वाटते या कार्यक्रमातून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. शिवजयंती निमित्त मी महाराजांना वंदन करतो आणि आभार प्रदर्शना कधी ओढतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष व सत्कार मूर्ती ॲडव्होकेट विजयराव कोठाडे व प्राध्यापक डॉक्टर सौ कल्पनाताई कोठाडे दोघांनी आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे रयत राज्य विचार व सरदार परिवारातर्फे त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो. तसेच प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत पाटील सर, जे गाडगेबाबा विद्यापीठ आजीवन विस्तार विभागाचे संचालक आहेत, यांनी अत्यंत अल्पावधीत केलेली आमची विनंती मान्य करून आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली व आमचा उत्साह वाढविला. त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अन्य अतिथी श्री मान्य शेषरावजी खाडे सर, माजी सचिव शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, यांनी आमच्या विनंतीचा मान राखून कार्यक्रमाला उपस्थिती दिली. त्यामुळे निश्चितच आमचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे त्यांचेही आभार मानणे माझे कर्तव्य आहे. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर वैभव मस्के सर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून छत्रपती शिवरायांबाबत छान माहिती दिली. त्यांचे रयत राज्य विचार व आजचे प्रसंगिकता याबद्दल अत्यंत मार्मिक उद्बोधन केले. ते रयत राज्य विचाराच्या पुढील प्रवासात निश्चितपणे मार्गदर्शक व सहकारी ठरतील. सरांना आज खरे तर अजिबात वेळ नव्हता, तरी सुद्धा त्यांनी आजच्या या महत्त्वपूर्ण घटनेसाठी आम्हाला वेळ दिला व आजचे प्रयोजन यशस्वी केले. त्याबद्दल मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व रयत राज्य विचारतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे संचालन अतिशय सुंदरपणे प्रभावीपणे करीत असलेल्या माझ्या काकू सौ अर्चनाताई सपकाळ यांनी मुलाची परीक्षा असताना देखील या कार्यक्रमाला अमूल्य वेळ दिला, त्याकरिता त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण राहू शकले नाही विद्यापीठात कार्यक्रम असल्यामुळे, ते म्हणजे वहाने सर, ओलिवकर सर, चिखले सर, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. कार्यक्रम घडून आणण्यासाठी सहकार्य करणारे ॲडव्होकेट रणजित भटकर, डॉक्टर संदीप सानप, ॲडव्होकेट निलेश काकड, ॲडव्होकेट अरुण साळुंके, इंजिनियर संजय धामंदे यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. तसे या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला उपस्थिती लावली, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सरदार परिवार व रयत राज्य विचारतर्फे आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने इथे समाप्त झाला हेच आहे. आणि नाश्त्याची व्यवस्था केली आहे तर सगळ्यांनी नाश्ता करा.